नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. प्रत्येक कुटुंबामध्ये काही ना काही अडचणी, संकट, विघ्न, बाधा या असतातच. एखाद्यानं करणी बाधा केलेली असते, ग्रहदोष असतात, वास्तुदोष असतात, विवाहामध्ये येणाऱ्या अडथळे असतील, घरामध्ये आलेली लक्ष्मी टिकत नाही, कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराबाहेर जाते, सततचे आजारपण, घरामध्ये सतत होणारे वादविवाद यामुळं आपण नेहमी त्रस्त असतो आणि हे दूर करण्यासाठी आपण नेहमी प्रयत्न देखील करत असतो. अनेक उपाय, सेवा, तोटके देखील करत असतो. परंतु कितीही उपाय केले, सेवा केले तर देखील आपण केलेल्या उपायाचं आपल्याला फळ प्राप्त होत नाही. परंतु जर काही विशिष्ट तिथींना जर आपण काही उपाय, सेवा केले तर त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होतं. असाच एक साधा सोपा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हा उपाय आपल्याला करायचा आहे पौर्णिमेला. दर महिन्याला पौर्णिमा तिथी येत असते, त्यामुळे कोणत्याही पौर्णिमे तिथीला आपण हा उपाय केला तर देखील चालेल. आता हा उपाय आहे धन्याचा. धने एक मुठभर आपल्याला घरामध्ये एका ठिकाणी ठेवायचे आहेत. आता हे कोणत्या ठिकाणी ठेवायचे आहेत, हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, जेणेकरून माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्याला, आपल्या संपूर्ण कुटुंबाला लाभेल आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्यावरची ही सर्व संकट, विघ्न, अडचणी दूर होतील, याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती मी पुढे सांगणारच आहे. त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव आपल्यावर राहावा, घरात धनधान्य, आर्थिक सुबत्ता असावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. परंतु खूप मेहनत केली तरी देखील आलेला पैसा हातामध्ये टिकत नाही, कोणत्या ना कोणत्या मार्गाने निघून जातो. आता हा पैसा आपल्याकडे कसा टिकून राहावा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम आपल्यासोबत कसा राहावा, यासाठी अनेक उपाय, सेवा केल्या जातात. असाच एक साधा सोपा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत 1 सुपारी, 1 रुपयाचं नाणं आणि 1 वाटीभर धने. आता या सर्व वस्तू घेत असताना सुपारी जी घेणार आहात तर ती सुपारी पूजेची सुपारी घ्यायची आहे. खाण्यासाठी जी सुपारी वापरतात तर ती सुपारी घ्यायची नाही. त्याचबरोबर जे धने घेणार आहोत तर शक्य असेल तर या पौर्णिमेच्या दिवशी सकाळी आपण हे धने खरेदी करून घरी आणायचे आहेत. यासोबतच आपल्याला हळद देखील लागणार आहे. ही हळद जी घेणार आहोत तर ती आपण लक्ष्मी पूजनासाठी किंवा देवाची पूजा करण्यासाठी जी हळद कुंकू वापरतो तर त्यातील हळद आपल्यालाही लागणार आहे. जर पौर्णिमे दिवशी हे धने खरेदी करून आणणं जर शक्य होणार नसेल तर आदल्या दिवशी आणून ठेवले तरी काही हरकत नाही. धने खरेदी करत असताना ते कुठेही तुटलेले, खराब झालेले, किडलेले असे धने घ्यायचे नाहीत, तर अखंड धने असायला हवेत. त्याचबरोबर सुपारी घेताना देखील कुठेही खराब झालेली किंवा किडलेली सुपारी घ्यायची नाही. हा उपाय करण्यापूर्वी म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून सर्वप्रथम तर आपल्या घराची साफसफाई करून घ्यायची आहे. ज्या ठिकाणी स्वच्छता असते, साफसफाई असते तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी नेहमी वास्तव्य करत असते, कारण माता लक्ष्मीला स्वच्छता ही अत्यंत प्रिय आहे. स्वच्छता झाल्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी किंवा गंगाजल घ्यायचं आहे, किंवा तुम्ही गोमूत्र घेतलं तरी देखील चालेल आणि यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि थोडंसं खडं मीठ टाकायचं आहे. आता गंगाजल असेल तर गंगाजल घेऊ शकता, किंवा आपलं जे रोजचं वापरायचं स्वच्छ पाणी असेल तर ते पाणी तुम्ही घेऊ शकता. आणि हे जे पाणी आहे तर हे पाणी संपूर्ण घरामध्ये, घराच्या कानाकोपऱ्यामध्ये शिंपडायचं आहे, आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती, त्याचबरोबर घराच्या आजूबाजूला देखील हे पाणी शिंपडायचं आहे. आता हा जो उपाय आहे तर तो तुम्ही दररोज सकाळी केला तरी देखील चालेल, कारण यामुळं आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी, नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर आपल्या घराचा जो मुख्य उंबरठा आहे त्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. आता हे हळदीचं लेपन करताना हळद ओली करण्यासाठी गोमूत्राचा वापर करायचा आहे. त्याचबरोबर हळदीनं आपल्या मुख्य दरवाजावरती देखील स्वस्तिक काढायचं आहे. तुळशी मातेची पूजा करताना तुळशीला जल अर्पण करताना या पाण्यामध्ये 1 चमचाभर कच्चं दूध घालायचं आहे आणि चिमूटभर हळद घालायची आहे आणि असे हे पाणी या तुळशीला अर्पण करायचं आहे. तुळशीजवळ देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर आपल्या देवघरातील देवी देवतांची, माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे, सेवा करायची आहे. आणि ही पूजा झाल्यानंतर माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या सर्व वस्तू माता लक्ष्मीला अर्पण करायच्या आहेत. माता लक्ष्मीसोबतच भगवान श्रीहरी विष्णूंचं देखील आपल्याला पूजन करायचे आहे, सेवा करायची आहे, बाळकृष्णाची पूजा करायची आहे. ज्या ठिकाणी भगवान श्रीहरी विष्णूंचं वास्तव्य असतं तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही नेहमी असते. त्यामुळे पूजा करताना बाळकृष्णाची, भगवान श्रीहरी विष्णूंची, त्याचबरोबर माता लक्ष्मीची पूजा करायला हवी. आणि त्यानंतर आपल्याला हा जो धन्याचा उपाय करायचा आहे तर तो करायचा आहे.
आता मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की 1 रुपया आणि 1 सुपारी लागणार आहे, पण मी ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं आणि धणे ठेवायला सांगणार आहे, तर त्या ठिकाणी ठेवताना 1 सुपारी, 1 रुपयाचं नाणं आणि ही जे मुठभर धणे आहे तर ते ठेवायचे आहेत. त्याप्रमाणे तुम्हाला 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी घ्यायची आहे. तर सर्वप्रथम तर आपल्याला हे जे धणे आहे आणि 1 रुपयाचे नाणे आहेत, तुम्ही 2 घेऊ शकता, 3 घेऊ शकता, 4 घेऊ शकता, त्याचप्रमाणे सुपारी देखील घ्यायची आहे. आणि ही देवघरासमोर ज्या ठिकाणी माता लक्ष्मीची प्रतिमा असेल किंवा मूर्ती असेल तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवायचं आहे. या धण्याची, 1 रुपयाच्या नाण्याची आणि सुपारीची देखील विधिवत पूजा करायची आहे, धूपदीप दाखवायचा आहे. आणि त्यानंतर माता लक्ष्मीच्या एका मंत्राचा जप करायचा आहे. तर तो मंत्र असा आहे, ओम महालक्ष्मी नमो नमः. या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. आपल्या कुलदेवतेचा जप करायचा आहे. आपली जी इष्टदेवता आहे तर तिचा जप करायचा आहे. त्यानंतर हे जे धणे आहे तर त्याच ठिकाणी ठेवून द्यायचं आहे. दिवसभर माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे, आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे. या दिवशी जितके होईल तितके दानधर्म करायचा आहे. गोमातेची सेवा करायची आहे. गोमातेला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे. आणि त्यानंतर पुन्हा एकदा तिन्ही संजेच्या वेळेला तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे. आपला जो उंबरठा आहे त्याजवळ देखील दिवा प्रज्वलित करायचा आहे. या दिव्याच्या प्रकाशानं माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला हे दिवे लावायचे आहेत. हे लावताना यामध्ये तुम्हाला भीमसेनी कापराचा दिवा देखील भीमसेनी कापराची वडी देखील टाकायची आहे. त्याचबरोबर देवघरात दिवा प्रज्वलित करताना त्यामध्ये देखील आपल्याला चिमूटभर हळद आणि भीमसेनी कापूर टाकायचं आहे. त्यानंतर आता हे जे आपण धणे ठेवलेले आहेत, 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी, तर देवघरासमोर बसायचं आहे. आता हा उपाय कुटुंबातील कोणताही व्यक्ती आपल्या कुटुंबाच्या भरभराटीसाठी, सुखसमृद्धीसाठी आणि आपल्यावरील सर्व संकट, विघ्न, अडचणी दूर करण्यासाठी करू शकतो. तर सर्वप्रथम माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा प्रतिमेसमोर बसून माता लक्ष्मीची प्रार्थना करायची आहे. आमच्या घरातील गरिबी, दरिद्रता जाऊ दे, घरामध्ये सुख, समृद्धी, समाधान, संपत्ती, वैभव आणि आनंदाचे दिवस येऊ दे. जे कोणतंही विघ्न, अडचण, संकट, बाधा असेल तर ते दूर करण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर जो व्यक्ती हा उपाय करत आहे तर त्याने त्या वाटीभर धण्यातील 1 मूठभर धणे उचलून घ्यायचे आहेत. त्यामध्ये 1 रुपयाचं नाणं आणि जी सुपारी घेतलेली आहे तर ती ठेवायची आहे. आणि हे सर्व घेऊन एक लाल रंगाची कापड घ्यायचं आहे, त्याची पोटली तयार करायची आहे. त्यामध्ये थोडीशी हळद देखील टाकायची आहे. आणि अशी ही पोटली या पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी 3 संजेच्या वेळेला आपल्या ज्या ठिकाणी धन, पैसा अडका ठेवत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवून द्यायची आहे. हा उपाय करत असताना ओम महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा जप करायला विसरायचा नाही. त्यानंतर पुन्हा एकदा थोडेसे धणे घ्यायचे आहेत, अगदी चिमूटभर धणे घ्यायचे आहेत आणि आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवरून 7 वेळा हे फिरवायचे आहेत. म्हणजेच लहान मुलांची दृष्ट काढतो तर त्याप्रमाणे दृष्ट काढायचे आहे. आणि त्यानंतर हे जे धणे आहेत आणि 1 भीमसेनी कापराची वडी घ्यायची आहे आणि त्यामध्ये हे धणे टाकून हे पेटवून द्यायचे आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा मुठभर धणे घ्यायचे आहेत, 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी घ्यायची आहे, 1 लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं नवीनच वस्त्र असावं, कुठेही खराब झालेलं किंवा फाटलेलं वस्त्र नसावं. त्यावरती हे मुठभर धणे, 1 रुपयाचं नाणं, सुपारी, थोडीशी हळद ठेवायची आहे आणि त्यावरती अखंड 11 अक्षता देखील ठेवायच्या आहेत. आणि याची एक पोटली तयार करून आपला ज्या ठिकाणी व्यवसाय आहे तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी आपल्याला बांधून ठेवायचे आहे किंवा आपला जर गल्ला असेल तर त्या गल्ल्यामध्ये ठेवायचे आहे. तर व्यवसाय जर नसेल तर मग ही जी पोटली आहे तर ती आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे, उंबरठा आहे, तर त्याच्या आतल्या बाजूला, वरच्या बाजूला आपल्याला ही पोटली बांधून ठेवायची आहे. दररोज सकाळी संध्याकाळी देवपूजा करताना या पोटलीची देखील आपल्याला पूजा करायची आहे. त्यानंतर 11 अखंड अक्षता मोजून घ्यायच्या आहेत, 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी आणि 11 अखंड धणे घ्यायचे आहेत. पुन्हा एकदा लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हे ज्या वस्तू आहेत तर त्या ठेवायच्या आहेत. चिमूटभर हळद देखील त्यावर ठेवायची आहे आणि याची एक छोटीशी पोटली तयार करून आपल्या घरामध्ये जो धन कमवून आणण्याचं काम करत असतो, घरामध्ये करता जो पुरुष असतो, तर त्याच्या पर्समध्ये, पॉकेटमध्ये ही जी छोटीशी पोटली आहे तर ती ठेवायची आहे. त्याचबरोबर हे जे धणे ठेवलेले आहेत तर त्यातील पुन्हा एकदा मुठभर धणे घ्यायचे आहेत आणि आपल्या घरामध्ये जे धनधान्य आहे तर त्या धनधान्यामधील या मुठभर धण्यातील थोडे थोडे धणे टाकायचे आहेत. त्यानंतर आपली ज्या ठिकाणी तुळस लावलेले आहे तर त्या तुळशीमध्ये देखील अगदी थोडेसे किंवा आपल्या जर कुंड्या असतील तर त्यामध्ये देखील थोडे थोडेसे धणे यातील पेरायचे आहेत, लावायचे आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला हे धणे या पौर्णिमेच्या दिवशी मी ज्या ज्या ठिकाणी सांगितलेले आहेत तर त्या ठिकाणी ठेवायचे आहेत. जर एखाद्याला
कोणी करणी बाधा केली असेल किंवा एखाद्याच्या विवाहामध्ये जर अडचणी येत असतील किंवा सतत आजारी पडत असेल, घरामध्ये पैसा टिकत नसेल, ग्रहदोष वास्तुदोष असतील, तर यामध्ये सुद्धा तुम्ही हे जे धने आहेत, 1 रुपयाचं नाणं आहे आणि ही सुपारी आहे, तर याची मी सांगितल्याप्रमाणे छोटीशी पोटली तयार करायची आहे लाल रंगाच्या कपड्यामध्ये आणि ज्या व्यक्तीला जो त्रास आहे तर त्याच्याजवळ ती ठेवायची आहे. हे सर्व करत असताना माता लक्ष्मीचं नामस्मरण करायला अजिबात विसरायचं नाही आणि आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करायला देखील विसरायचं नाही. आता ही सेवा तुम्ही कोणत्याही पौर्णिमेला केली तरी देखील चालेल. उपाय सेवा करताना ज्या काही वस्तू घेणार आहात तर त्या वस्तू अखंडच घ्यायला हव्यात, कारण माता लक्ष्मीला अखंड वस्तू अत्यंत प्रिय आहेत. त्यामुळं आपल्याला अखंड फळ देखील त्याचं प्राप्त होतं. त्याचबरोबर मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे 1 रुपयाचं नाणं, सुपारी जरी तुम्हाला सतत तुमच्यासोबत ठेवता येत नसेल तर एक पोटली तयार करून मुठभर धने, 1 रुपयाचं नाणं आणि 1 सुपारी याची पोटली तयार करून तुमच्या देवघरामध्येच तुम्ही ठेवायची आहे. ही ठेवत असताना एका प्लेटमध्ये अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत. या अक्षदा हळदी कुंकवानं लाल पिवळ्या करून घ्यायच्या आहेत. त्यावरती ही पोटली ठेवायची आहे आणि दररोज सकाळ संध्याकाळ माता लक्ष्मीची ज्याप्रमाणे पूजा करतो तर त्याप्रमाणे आपल्याला या पोटलीची पूजा करायची आहे. आणि तुम्ही जर एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जात असाल किंवा एखादं काम तुमचं जर पूर्णच होत नसेल, सतत अडचणी येत असतील, तर मग त्यावेळेला 1 रुपयाचं नाणं आणि ही सुपारी तुमच्यासोबत ठेवायची आहे. घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी देवपूजा करताना 1 रुपयाच्या नाण्याला आणि सुपारीला तुम्हाला अभिषेक करायचा आहे. तुम्ही पाण्याने, दुधाने, पंचामृताने करू शकता आणि त्यानंतर पुन्हा एकदा या पोटलीमध्ये तुम्हाला बांधून ठेवायचे आहे. अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे. तुम्ही ही जर सेवा केली तर माता लक्ष्मीचा, भगवान श्री विष्णूंचा, तुमच्या कुलदेवतेचा, इष्टदेवतेचा कृपाशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे आणि तुमच्यावरती कोणतंही विघ्न, संकट, बाधा, अडचण येणार नाही. तुमचं घर हे धनधान्याने भरून जाईल. मुलांची, पतीची, घराची प्रगती भरभराट होईल आणि तुमच्या माता लक्ष्मीच्या कृपेने सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतील. तर अशा प्रकारे आज आपण मुठभर धने कोणत्या ठिकाणी ठेवायचे आहेत तर याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेतलेली आहे. तरी देखील तुमच्या काही समस्या, अडचणी असतील तर मला कमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद.